काय मंडळी, कसे असा? आज तुमच्यासाठी खास मालवणात एक झणझणीत रेसिपी घेऊन येलोय, जी खाऊन तुमचं मन तृप्त होतलच. काय समजली? तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण बघणार आहोत एक शिपी, ती पण तिसऱ्यांची. तर लागणारं साहित्य बघूया त्यासाठी काळं वाटण, लसूण, कोथिंबीर, कांदा, गरम मसाला, मीठ, चिंच, शिवळ्या. याला तिसऱ्या पण म्हणलं जातं, शिंपले पण म्हणलं जातं. हे मी सुरीच्या साहाय्याने मध्ये सुरी टाकून उघडून याच्यातलं गर एका शिपीत ठेवलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे मसाले. तर चला आता आपण कृती बघूया. त्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल जोपर्यंत गरम होते तोपर्यंत तुम्हाला हे काळं वाटण आपण जे मागाशी बघितलेलं ते तुम्हाला सांगतो त्यात मी काय काय टाकले ते. तर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, सुकं खोबरं, धणे आणि काही गरम मसाले आहेत त्याच्यामध्ये. तर ते सगळं मी तेलात वेगवेगळं तळून घेतलेलं आहे आणि सुक्कंच आपल्याला वाटायचे, पाणी न घालता बिलकुल हे असं ड्राय वाटण करून ठेवायचे. हे आपण अगदी महिनाभर तुम्हाला फ्रीजमध्ये तसंच राहील. तर तेल तापलंय तर त्यात आपण लसूण टाकून घेऊयात. लगेच आपल्याला कांदा पण टाकायचा आहे. कांदा टाकल्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा आपला लवकर लालसर होईल. कोकणात आल्यानंतर स्पेशली पर्यटकांना फक्त सुरमई, पापलेट किंवा कोलंबी आणि बाकी असे रावस वगैरे हेच मासे माहीत असतात. पण त्यांनी स्पेशली तिसऱ्या किंवा कालवाचे गर, अजून असे शेलफिशमध्ये बरेचसे असे आहेत पदार्थ, ते नक्की चाखायला पाहिजे. यातनं खरी समुद्राची चव तुम्हाला चाखायला मिळेल. बाकी कोलंबी, पापलेट आपण काय शहरात पण हॉटेलला खातो, पण तुम्हाला ही चव आहे ना फक्त तुम्हाला घरगुती खानावळमध्येच मिळेल. तुम्हाला 5 स्टार हॉटेलला वगैरे ह्या गोष्टी बघायला कधीच मिळणार नाही. तर कांद्याला गुलाबी रंग आला आहे तर आपण त्यात आता बाकीचे मसाले पण टाकून घेऊयात. हिंग, हळद आणि लाल तिखट. साधारण लाल तिखट 2 चमचे लागेल. एकदा तेलात चांगलं परतून घेऊया. जरा मसाले पण चांगले तेलात परतले जातील. आता मसाले पण चांगले तेलात परतून झालेत. आता आपलं वाटण टाकायचं आहे. वाटण पण थोड्या वेळ परतून झालं ना की त्यात आपण शिवळ्या पण टाकणार आहोत. वाटण परतून झालंय आता आपण त्यात तिसऱ्या टाकून घेऊयात. आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचे. तर आपल्याला सुक्कं बनवायचं. हे तुम्हाला हवं असं थोडंसं पाणी टाका, थोडा नॉर्मल रस्सा पण तुम्हाला त्यात करता येईल. तर त्याच्यामध्ये गरम मसाला, चिंच, याच्यात आपण मीठ सगळ्यात शेवटी टाकणार. थोडं चाखूनच मीठ टाका याच्यामध्ये, कारण ऑलरेडी थोडंसं हे खारट असतात शिवळ्या. ते शिवळ्या आपण जेव्हा सुरीने फोडतो त्यातलं जे पाणी निघतं आतमधलं, ते पाणी पण आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे. ते एका गाळणीने गाळून घ्या. त्यातले काही बारीक कण असतील, कच वगैरे सगळे निघून जाईल. ते पाणी पण आपल्याला ह्यात वापरायचे आणि त्याच पाण्यावर ही शेवळी आपल्याला शिजवायची. साधारण एक 10 मिनटं लागतील मॅक्सिमम. तर याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. एक साधारण 5 ते 10 मिनटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही शिजायला. तर चेक करूया आता हे झालंय का. येस, ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं यात मीठ लागेल आपल्याला अजून. आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर. कोणताही पदार्थ आहे ना कोथिंबीर शिवाय अपूर्णच आहे. मला पण प्रत्येक पदार्थात कोथिंबीर भरपूर टाकायला लागते. तसं मला घरी ओरडतात, किती कोथिंबीर वापरतोस तू. तर तुम्हाला पण आवडते का नक्की मला सांगा. तर हे आता रेडी झालेलं आहे. आता त्यात आपण प्लेटिंग करून घेऊया. बघा किती जबरदस्त झाली रेसिपी. कलर पण इतका सुंदर आला ना. सुटलं का तुमच्या तोंडाला पाणी.
सोबत भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, काय पण चालेल. झणझणीत तिसऱ्यांची एक शिपी रेसिपी रेडी आहे. काय वास सुटला किचनमध्ये. तुम्ही डेफिनेटली ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं तुम्हाला ते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.